कल्याण डोंबिवली लोकसभेतील सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचे मतदान करण्याचा न्याय हक्क डावलला गेला आहे, याबाबत इलेक्शन कमिशन जबाबदार आहे। त्या प्रकाराबाबत आम्ही मेहरबान हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करणार आहोत व्हेकेशन बोर्डनंतर। आज रोजी त्याची प्रेयर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे जवळजवळ 86,000 लोकांचे मतदान झालेले नाही आहे, त्याचं कारण फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे। त्यामध्येच आता सर्व मतदारांची नावं ॲड करणं, दुसरा इलेक्शन होण्याबाबत फेरमतदान करण्याबाबत विचार करणे और त्याबाबत आदेश पारित करणे आणि ज्या तत्सम कर्मचारी किंवा अधिकारी वर्गामुळे सदर घोळ हा घडलेला आहे किंवा भोंगळा कारभार इलेक्शन कमिशनने केलेला आहे, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत आम्ही प्रेयर करणार आहोत। नमस्कार। 20 मे रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं। त्या दिवशी असं लक्षात आलं की हजारो मतदारांची नावं ही मतदार यादीतून वगळण्यात आली होती आणि ही नावं वगळण्यात आल्याचं बऱ्याच जणांना त्या दिवशी लक्षात आलं। बऱ्याच जणांनी त्या आधी आपली नावं आहेत की नाही याची शहानिशा केली नव्हती, पण ती शहानिशा न करण्यामागचं कारण असं होतं की ते अनेक वर्ष ते त्याच ठिकाणी राहत आहेत, अनेक वेळा त्यांनी मतदान केलेलं आहे, त्यामुळे मतदार यादीतून नाव गायब होण्याचं काहीच चान्स नाही असा विचार करून त्यांनी ती शहानिशा केली नव्हती, जे कदाचित साहजिक असू शकतं। आतापर्यंत साधारण 2000 नागरिकांनी आम्ही एक गुगल फॉर्म जो व्हायरल केला होता, त्या गुगल फॉर्मवर 2000 पेक्षा अधिक नागरिकांनी त्यांचं नाव डिलीट झाल्याबद्दलची तक्रार किंवा त्याबद्दलचं रजिस्ट्रेशन हे केलेलं आहे। ही नावं डिलीट करण्याची जी प्रोसिजर आहे ती चुकीची होती, कारण एका नोटिफिकेशनने सरसकट 70-80 हजार नावं डिलीट करणं हे कोणालाही मान्य नाही असं साधारण मतदारांचं मत आहे। आता झालेला मतदारांचा हे मूलभूत अधिकार आहे की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा त्यांना मतदानाचा अधिकार मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, पण कालच्या या सगळ्या कारभारामुळे त्यांना मतदान करायला मिळालं नाही, त्यामुळे अनेक जणांमध्ये रोष आहे। आपण एक सुजाण नागरिक म्हणून आणि नागरिकांचा एक फोरम फॉर्म करून या संदर्भात आपण निवडणूक आयोगालाही तक्रार करणार आहोत आणि हायकोर्टामध्येही पिटिशन करावी, जेणेकरून ही जी डिलिशन प्रोसेस आहे त्याबद्दल विचारणा करून ही डिलिशनची जी प्रोसेस आहे त्याबद्दलही एक जी चुकीची पद्धत आहे त्याच्याबद्दलही हायकोर्टाने आयोगाला प्रश्न विचारावेत, याकरता आपण एक याचिका करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुढच्या एक 3 ते 4 दिवसात याबद्दलची लाईन ऑफ ऍक्शन आपण ठरवणार आहोत आणि ती सगळ्या नागरिकांपर्यंत आपण पोहोचवू। धन्यवाद। कोणार्क, अपना शहर अपनी